आज आपण इकडे बघणार आहोत मटण कोरम्याची रेसिपी। त्यासाठी मी इकडे 4 छोटे चमचे एवढं तेल जे ते पातेल्यात घालून घेतलंय। 1 चमचा आले लसूणची पेस्ट, 1 चमचा मिरची कोथिंबीरची पेस्ट, 2 बारीक चिरलेले कांदे व्यवस्थित परतून घेतले। ह्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर हे सर्व जे ते व्यवस्थित इकडे मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये येलो ग्रेव्ही सुद्धा घालून घेतलेली आहे। 2 बॉईल केलेले कांदे, त्याच्यामध्ये खसखस, काजू, मगज ही जे आहे ते सर्व इकडे बॉईल करून त्याची पेस्ट करून घेतलेली आणि ह्याच्यामध्ये अर्धा किलो एवढं मटण घालून घेतलेलं आहे आणि जेवढं गरजेनुसार पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं, जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा। मटणाला चांगली इकडे उकळी आल्यावरती ह्यामध्ये मी 2 चमचे एवढं दही घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपण इकडे मिक्स करून घ्यायचंय। आता ह्यामध्ये 2 चिरलेली बटाटी घालून घेते आणि हे मटण जे ते व्यवस्थित इकडे आपल्याला शिजून घ्यायचंय आणि तुम्ही इकडे पाहू शकतात मस्तपैकी आपल्या इकडे मटण कोरमा जे ते बनवून तयारच झालेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। सो थँक्यू।